नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की किचन क्लिनिंगचा व्हिडिओ लवकरच येईल, तर आलेला आहे किचन क्लिनिंगचा व्हिडिओ. आणि डीप क्लीन करणार आहे मी आज. कारण डीप क्लिनिंग याच्यासाठी की जसं की आता सर्व रेनोव्हेशन वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे. आतापर्यंत केलं असतं तर मग तेच ते थोडंफार जरी काम बाकी असलं ना तरी ड्रिलिंग आणि हे ते होते, मग कचरा धूळ वगैरे उडतोच. तर म्हणून म्हटलं थांबून जायचं, थोडं पेशन्स ठेवायचं आणि नंतर मग आपलं क्लिनिंगला सुरुवात करायची. तर आता क्लिनिंगला सुरुवात करायची म्हटल्यानंतर आतापर्यंत जे डाग लागलेले होते, काय म्हणतात त्याला, ट्रॉलींना डाग लागलेले होते, हे ते तर मी काहीच नव्हती करत. कारण ऑलरेडी इतके कामं पुरत होते मला बाकीचे, दिवसभर त्यांना सांगणं, ह्या सर्व गोष्टी, तर त्याच्यामुळे मी काहीच करत नव्हते. म्हणून आता म्हटलं सर्व व्यवस्थित क्लीन करते आणि छान मस्त चमकवून टाकते. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे क्लिनिंग ही माझी एक हॉबी आहे आणि हीच गोष्ट माझ्यामधली तुम्हाला सुद्धा आवडते. किती जणांच्या मला कमेंट येतात की ताई, तुला आम्ही क्लिनिंग करताना बघितलं की आमच्यामध्ये ही एक वेगळीच एनर्जी येते आणि आम्ही सुद्धा आमचं घर क्लीन करायला लागतो. तुझा व्हिडिओ आल्यानंतर आता काल परवा एकीने कमेंट केली, लवकर ताई व्हिडिओ दे, कारण मला पण किचन क्लिनिंग करायची आहे. तर म्हटलं चला तुमच्यासाठी का होईना, म्हणजे मी जे करते ते कोणासाठी तरी हेल्पफुल ठरते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला, हा डायनिंग एरिया क्लीन झालेला आहे आपला. इथे पण खूप जास्त मेस होतो, कारण हे बघा कसं आहे, आज मी क्लीन केला आणि तसाच राहणार असं होत नाही. तर मुलं आहेत घरात, मुलं इकडचं तिकडे भांडे करत राहतात आणि आपल्याला ते व्यवस्थित ठेवावं लागतं. असं नाही की आता मी हे असं ठेवलेलं आहे आणि ते तसंच राहणार, मुलांच्या घरात नाही राहत. तर म्हणून मग आता तर क्लीन करत आहे. डीप क्लिनिंग म्हणजे याच्यासाठी की पूर्ण आता दिसत नसेल एवढं जास्त, पण चिकट डाग लागलेले होते पूर्ण या ट्रॉलीच्या डोअर्सला. तर म्हटलं चला आज मस्त डोअर्स वगैरे क्लीन करून घेते. ट्रॉल्या यासाठी काढल्या नाही, कारण दिवाळीच्या वेळेला पूर्ण ट्रॉल्या काढून, एकूण एक ट्रॉली काढून पूर्ण क्लीन केलं होतं आतमधलं. तर आतमध्ये तर एवढा कचरा नाही आहे, व्हॅक्यूमने काढून घेते मी. आणि पण बाहेर खूप जास्त असं धूळ बसलेली होती. वर करत होती, जेवढं माझ्या हातात दिसत होतं तेवढं, पण असं डीप क्लीन करायला नाही गेली. कारण म्हटलं मला माहिती होतं की आपल्याला हा डबलची मेहनत घ्यावीच लागणार. म्हणून म्हटलं पूर्ण कामं होऊ द्यायचे आणि नंतर मग क्लिनिंगला सुरुवात करायची. तर आता पहिल्यांदा काय केलं, जे आपलं भांडे घासायचं लिक्विड असते त्यांनीच मी घासून काढते. कारण हे जे माझ्या ट्रॉल्या आहेत ना, ह्या रेडीमेड आहेत, म्हणजे घरी कार्पेंटरनी बनवलेल्या नाही आहेत, त्या मशीन वर्क केलेल्या आहेत. तर मशीननी काय होते की त्याला पूर्ण पॅक केल्या जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच गॅप नाही राहत. तर गॅप नसल्यामुळे आपण त्याला धुवून सुद्धा काढू शकतो. मी कितीदा ट्रॉल्या तुमच्यासमोर धुतलेल्या सुद्धा आहेत, तिकडच्या साईडला नेऊन मी धुवून काढते ट्रॉल्या. पण आता पुसतेसाठी आहे की पूर्ण आतमधलं तर सर्व छानच होतं, क्लीनच होतं. म्हणून ते जे भांडे घासायचं लिक्विड आहे त्यांनी छानपैकी असं मस्त घासून काढलं आणि कोरड्या आणि ओल्या कापडाने पुसून काढलं छान. तर असं एवढंच केल्याने काय होते की एकदम ट्रॉल्या चमकायला लागतात आणि आपल्याला बाहेर नेऊन धुवून काढायची गरज पडत नाही. आणि हो, किचनला जास्तीत जास्त ना, तुम्हाला तुमचं किचन बनवायचं असेल ना, तर जास्तीत जास्त कार्पेंटरकडून न बनवता, हो महागात जाते, पण कार्पेंटरकडून न बनवता एक रेडीमेड बनवा. म्हणजे काय होतं की आपण किचनमध्ये जास्तीत जास्त पाण्याचं वर्क असतं, आपलं पाण्याचं काम करतो आपण जास्तीत जास्त. तर त्याच्यामुळे काय होतं की हे जे फर्निचर आहे हे चांगलंच राहते त्याने. तुमच्याच्याने नसेल पॉसिबल होत तर खाली ट्रॉल्याच फक्त याच्या बनवून घ्या. वर वाटलं तर सज्जे वगैरे हे ते तुम्ही कार्पेंटरकडून बनवून घेऊ शकता. ट्रॉल्या वगैरे याच्यासाठी म्हणत आहे की तुम्ही डायरेक्ट धुवून काढू शकता. कार्पेंटरनी जे बनवलेलं असतं ना, आता कितीही म्हटलं तरी त्याच्यामध्ये गॅप येतच. आणि जो हे आहे काय म्हणतात, प्लाय आहे, तो आपण जर धुवून काढला तर फुगू शकतो. म्हणून शक्यतोवर तुम्ही रेडीमेड बनवा ट्रॉल्या, जर बनवायच्या असतील तर तुम्हाला, अजूनपर्यंत तुमचं काम जर व्हायचं असेल तर किचनचं. आणि वरवरचं जसं की हे सज्जे वगैरे आहेत हे ते तुम्ही कार्पेंटरकडून बनवून घेऊ शकता. कारण याच्या कॉस्टमध्ये फरक असतो, कॉस्टमध्ये खूप जास्त फरक पडतो. जसं की आता तुम्ही कॉस्ट काढाल ना, तर ट्रॉल्यांची कॉस्ट आणि म्हणजे रेडीमेडची कॉस्ट आणि जे कार्पेंटर बनवतात त्याची कॉस्ट खूप कमी असते. कार्पेंटरांनी बनवलेलं ते कमी याच्यात जातं आणि रेडीमेड हे महागात जातं. पण एकदाचं चांगलं होऊन जातं. किचनच फक्त बनवा, बाकीचं तर तुम्ही कार्पेंटरकडून बनवून घेऊ शकता. किचन रेडीमेड बनवा.
आणि खूप जणांचे प्रश्न होते किचन बाबतीत की तुम्ही हाच कलर चूज का केला किंवा तुम्ही कोणतं मटेरियल यूज केलं. तर मंडळी, किचन मी याच्या आधी पण माझ्या हिंदी चॅनलवर शेअर केलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण आता जे मराठी चॅनलवर मी हा व्हिडिओ टाकत आहे, तर काय होते की मराठी चॅनलवाल्यांना खूप जणींना माहिती नाही. काही जणी आपल्यासोबत नवीन जोडलेले आहेत, तर त्यांचे प्रश्न आहेत आपल्या किचनबद्दल की किचनमध्ये हाच कलर का चूज केला. तर हा कलर मला फ्रेशनेस देतो. म्हणजे मी जर किचनमध्ये एंटर केलं तर मला एकदम फ्रेश फील होतं, म्हणून मग मी हा कलर चूज केला. आणि हा कलर आहेच त्या गोष्टीसाठी, म्हणजे ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन त्याच गोष्टीसाठी आहे. तुम्ही पूर्ण व्हाईटचं कॉम्बिनेशनसुद्धा घेऊ शकता. व्हाईटच्या कॉम्बिनेशनमध्ये जास्त म्हणजे व्हाईटमध्ये एकदम अशी बारीक धूळ जी आहे ती दिसत नाही. म्हणजे तुम्ही 2 दिवसानंतर जरी क्लीन केलं ना तर ते दिसणार नाही. तुम्ही डार्क कलर जर चूज कराल ना कोणताही, तर डार्क कलरमध्ये बारीक धूळ लगेच दिसून येते. तर हा फायदा आहे व्हाईट कलर यूज करण्याचा. खूप जण म्हणतात की यार व्हाईट कलरमध्ये डाग लवकर दिसून येतो. डाग दिसून येतो, तुम्हाला मेंटेनन्स थोडं आहे त्याचं, पण धूळ नाही दिसत, बारीक धूळ. तर हा मला फायदा वाटला त्याचा. तर तुम्ही पूर्ण व्हाईट घेऊ शकता किंवा हा कलरसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या चॉईसने दुसरा जो कलर तुम्हाला, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आणि राहिली गोष्ट याची, म्हणजे मटेरियल कोणतं यूज केलं, तर मटेरियल आहे लॅमिनेट. याच्यामध्ये ॲक्रेलिकसुद्धा येते, रेडीमेडमध्येच ॲक्रेलिकसुद्धा येते आणि रेडीमेडमध्येच एक नॉर्मलसुद्धा येते आणि एक लॅमिनेट येते. तर लॅमिनेट यूज केलेलं आहे. मला तरी वाटते की जास्तीत जास्त लोक लॅमिनेटच यूज करतात. ॲक्रेलिक खूप महागात जातं. आणि जेवढं मला याची कॉस्ट पडली ना, त्यावेळेला मला खालचं ही जी म्हणजे तुम्हाला इकडे क्रॉकरी युनिट दिसत आहे ना, हे युनिट नव्हतं त्यावेळेला. मी फक्त एवढंच बनवून घेतलं होतं. मायक्रोवेव्ह OTG युनिटपर्यंतच बनलेलं होतं आपलं. क्रॉकरी युनिट मी नंतर बनवलं. तर बस एवढंच. हे 1,75,000 झालं होतं आपलं विथ चिमनी. तर चिमनी ही एलिगाची आहे. तर चिमनीसोबत झालं होतं तेवढ्याला. आपल्याला तुम्हाला कमीसुद्धा पडू शकते, एरियावर डिपेंड करते. आणि मी आणखी एक गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मसुद्धा बनवून घेतला होता ना. इकडच्या साईडला प्लॅटफॉर्म नव्हता, माझा L शेपचा प्लॅटफॉर्म होता. तर L शेपच्या प्लॅटफॉर्मला मी C शेपमध्ये कन्वर्ट केलं. तर त्यामुळे म्हणजे इकडे चॉपिंग वगैरे करण्यासाठी मी प्लॅटफॉर्मसुद्धा बनवून घेतला होता. तर त्या प्लॅटफॉर्मची कॉस्टसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झाली. आणि त्याच्याखाली फक्त डोअर्स आहेत आणि हे पार्टिशन करून घेतलेले आहेत. त्यामध्ये जसं आपल्याला डबे वगैरे ठेवायचे असले, कुकर ठेवायचे असले किंवा मग आपला याचा डबा असतो, पिठाचा डबा असतो, तो डबा किंवा तेलाची कॅन किंवा तेलाचा डबा असतो, ते असं आपण ठेवू शकतो. आणि वर आपण चॉपिंग वगैरे करायला आपल्याला सेपरेट प्लॅटफॉर्म मिळून जाते. म्हणून मी L शेपचा C शेपमध्ये कन्वर्ट केला. तुम्ही सुद्धा असं करू शकता. तर याची कॉस्ट वाढली होती म्हणून ती त्यावेळेला 7 वर्षाआधी 1,75,000 आम्हाला पडलं होतं. हे त्यावेळेला खूप जास्त वाटत होतं, आताही जास्तच वाटतंय. म्हणून मग आम्ही सर्वात आधी किचनचंच फर्निचर बनवलं, कारण किचनचं सर्वात गरजेचं होतं. सर्व काही वर दिसत होतं म्हणून किचनचं फर्निचर सर्वात आधी बनवलं. आणि नंतर मग बाकीच्या फर्निचरला सुरुवात केली. आणि हळूहळू सर्व गोष्टी बनवून घेतल्या. असं काही गरजेचं नाही की आता लोकांकडे आपल्याला फर्निचर दिसतं आणि लोकांकडे आपल्याला सर्व काही व्यवस्थित दिसतं, तर आपल्यालाही तेच लवकर करायचं आहे, त्याच घाईमध्ये राहायचं आहे. नको. आपल्याकडे जसा पैसा येतो किंवा मग जसं आपल्याला सोयीस्कर ठरतं तसं फर्निचर बनवा. आता मला खूप जण म्हणतात, ताई तुझं घर खूप छान आहे, तुझं किचन खूप छान आहे, तुझी बेडरूम खूप छान आहे, तू खूप छान बनवून घेतलं, पण त्याला वेळ लागला. सर्वांना मी हेच सांगते की घाई करू नका, कोणत्याच गोष्टीची घाई नका करू. कोणतीही गोष्ट बनवायची असली ना, विचार विमर्श हे सर्व दोघांची प्लॅनिंग करून आणि सर्व गोष्टी लेट करा पण चांगल्या करा. माझा तर हाच विचार आहे. आणि माझ्या घरी पण आता तुम्ही बघू शकता की किती दिवस झाले, माझं म्हणजे वर्ष झाले की आता तुम्ही जेव्हापासून मी यूट्यूबर आहे तेव्हापासून तुम्ही हेच बघत आहात की मी दरवर्षीला 1 वर्ष सोडून रेनोव्हेशन काढते, कारण एकदम पैसा नाही जमा होत. आता किती जण म्हणतात सुद्धा मला, काय तुला कंटाळा नाही येत का, तेच किती धूळ बसते, किती काही होते, एका दमात करून घ्यायचं ना. एका दमात नसतं होत कोणतीही गोष्ट, कारण पैसा किती लागतो हे आपल्यालाच माहिती असते. आणि बाकीच्या गोष्टी पण असतात, जसं की मुलांचे शिक्षण असतं, बाकीच्या आपला खर्च असतो, महिन्याचा खर्च असतो किंवा मग आणखी बाकीच्या गरजा असतात आपल्या, त्या आपल्याला कंप्लीट करायच्या असतात. त्याच्यासोबत आपल्याला ही गोष्ट कशी आहे, समजा आपलं रेनोव्हेशन वगैरे हे ते म्हणजे जसं फर्निचर झालं किंवा मग बाकीच्या गोष्टी झाल्या, हे वरवरचा देखावा झाला, ही गोष्ट इम्पॉर्टंट नसते. जी इम्पॉर्टंट असते ती पहिल्यांदा करायची
आता मी कितीदा तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की सोनं वगैरे करते, हे ते करते. मध्ये मध्ये मला वाटतं की इन्व्हेस्ट करायची. इन्व्हेस्टमेंट नाही म्हणू शकत, पण तरी तुम्हाला ती थोडीफार तरी आपण बचतच होऊ शकते ना आपली त्याच्यामुळे. हे जे आहे फर्निचर आणि हे ते, जेव्हा शिल्लक पैसा आहे आपल्याकडे त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये करू शकतो. इन्व्हेस्ट पण नाही म्हणू शकत, ते आपल्याला लक्झरीसाठी किंवा आपल्या शौकासाठी आपण करतो. बाकीच्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड, म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून काहीच नाही आहे. कारण फर्निचर हे 10-12 वर्ष 15 वर्ष चांगलं राहणार, त्याच्यानंतर तर ते खराबच होणार आहे. आणि आपल्याला सुद्धा, आपल्या डोळ्याला सुद्धा पटत नाही काही दिवसानंतर, कलर आवडत नाही काही दिवसानंतर, किंवा मग त्याचं नवीन नवीन ट्रेंड येत राहतो तर आपल्याला त्या गोष्टी आवडायला लागतात. आपण एवढा दिवस ठेवत नाही, म्हणून त्याला इन्व्हेस्टमेंट तर आपण म्हणूच शकत नाही. एक घर आहे, ती एक इन्व्हेस्टमेंट आहे आपली. म्हणजे जे बांधकाम झालेलं आहे आपलं घराचं, पूर्ण घर जे उभं झालेलं आहे, ती इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. पण हे फर्निचर वगैरे किंवा इंटेरियर ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे आपली. तर ही गोष्ट हे वेगळी ठेवायची. आणि ज्या गोष्टी म्हणजे सर्व काही गरजा आपल्या पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जो शिल्लक पैसा आहे तो आपण याला लावू शकतो. म्हणून मी दरवर्षी किंवा मग 2 वर्षानंतर म्हणू शकता रेनोव्हेशन करते. आणि आता झालेलं आहे माझं रेनोव्हेशन कम्प्लीट. म्हणजे असं समजा की आता कोणतीच जागा राहिलेली नाही आहे मला आता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही ॲड करायचं आहे म्हणून. तर आता सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे देवाच्या कृपेने आणि आमच्या दोघांच्या कर्माने म्हणू शकतो. तर सर्व काही व्यवस्थित आता झालेलं आहे माझं घर. आणि मी लवकरच तुम्हाला होम टूर देणार आहे. फक्त क्लिनिंगला वेळ लागेल, कारण एकटी राहते तर एकटी क्लिनिंग करायला थोडा वेळच लागतो. आणि कोण कोण ॲग्री करतं या गोष्टीला हे पण मला कमेंट करून सांगा. की एक गोष्ट आपण क्लीन करायला गेलो, जसं आता मी जसं किचन क्लीन करायला गेली, एक एक निघत जाताना आपल्याला असं वाटतं की अरे हा डबा पण क्लीन करून घेते ना, हे पण क्लीन करून घेते ना, एक्स्ट्रा जे पण असते आपण ते पण क्लीन करून घेतो. माझं तर नेहमीच असं होते. मी दिवाळीच्या वेळेला सुद्धा मला किचनमध्ये 2-3 दिवस तर आरामात लागतात. यावेळेला मी आतमधलं आता फक्त ट्रॉल्या क्लीन नाही केल्या म्हणून मला एका दिवसात माझं झालेलं आहे. नाहीतर हे पण मला सकाळपासून तर संध्याकाळ झाली होती मी पूर्ण क्लीन करेपर्यंत. म्हणजे सकाळी लागली होती आणि इतकी थकली होती मी, म्हणजे पूर्ण उभं राहून मला असं असते की मला थोडा वेळ बसायला पाहिजे. मी काम पण करते ना, मी थोडा वेळ काम करते मी बसते, थोडा वेळ काम करते मी बसते. पण किचन क्लिनिंगमध्ये मला असं वाटलं मी जर बसलेली राहणार तर मग माझं काम कंप्लीट होणार नाही. तर ब्रेक नाही घेतला. आणि जेवायचं होतं तर स्वयंपाक बनवून ठेवलेला होता, जेवायला वेळ नव्हता मिळाला. हे बघा आता एवढं राहिलेलं आहे, बाकी सर्व क्लीन झालेलं आहे. बरण्या वगैरे पण व्यवस्थित वरून घासून घेतल्या, त्याच्यावर पुसून घेतल्या. त्यानंतर आता म्हटलं पोळीचा चिवडा खाते. पोळीचा चिवडा बनवलेला होता आज आणि मसूरची डाळ बनवली होती. तर पोळीचा चिवडा घेतला, पोळीचा चिवडा खाल्ला. नंतर आणखी कामाला लागले. तर म्हटलं फ्रीज पण वरून क्लीन करून घेते, कारण डीप क्लिनिंग फ्रीजची पण करायची आहे. आणि फ्रीजचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला जर आवडेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला डीप क्लिनिंगचा व्हिडिओ पाहिजे आहे का, फ्रीज डीप क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग. आणि खूप जणांना किचन टूरसुद्धा पाहिजे आहे, आपला ऑर्गनाइज किचन टूर. तर तो सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. म्हणजे यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे बहुतेक किचन ऑर्गनायझिंग आणि किचन टूरचा असणार आहे. तर मी माझं किचन कसं ऑर्गनाईज केलं, कसं ठेवते किंवा मग कशात काय ठेवते, तर हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे डिटेलमध्ये. मी आधी जो शेअर केला होता किचन टूर म्हणजे दुसऱ्या चॅनलवर केला होता, त्याच्यामध्ये मी फक्त असंच हे सांगितलं होतं की हे इथे ठेवलेलं आहे. आता मी पूर्ण तुम्हाला ऑर्गनायझिंग टिप्स वगैरे देणार त्यामध्ये आणि सर्व मी दाखवणार. आणि खूप सारे चेंजेस पण झालेले आहेत आधीच्या किचनमध्ये आणि आताच्या किचनमध्ये, तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे आता लवकरच किचन टूर. हे फक्त आता क्लिनिंगचा व्हिडिओ आहे, तो पण क्लिनिंग करता मला खूप वेळ झाला होता. आता बघा तुम्ही सायंकाळ झालेली आहे, आता रात्र होत आहे. तर इथे ही टाईल्स आहे ना, एक तर हायलायटर लावलेला आहे इथे म्हणजे एकदम गॅसच्या मागे, आणि ते हायलायटर लवकर खराब होते. तर ते हायलायटर काय होतं, एकतर कलर असा चूज केला मी, मला कलर असाच पाहिजे होता मेन. म्हणजे मला थोडं हे करायचं म्हणजे काम करायची गरज पडली तरी चालते याच्यावर, पण मला जसं एकदम लाईट पाहिजे होतं म्हणून मी हा कलर घेतला. आता जो आपला रामबाण इलाज आहे तो केला मी. याच्यावर हे टाकलं काय म्हणतात आपल्याला, हार्पिक टाकलं आणि हार्पिकनी छान असं घासून घेतलं. पूर्ण जे चिकन झालेलं होतं ना ते सर्व निघून गेलं. आणि ओट्यावर सुद्धा थोडं हार्पिक टाकून घासून घेतलं. जिथे जिथे असं चिकनाट वाटत होती ती पूर्ण निघून गेली. तुमचाही जर किचनचा ओटा चिपचिपा झालेला असेल तेलाने वगैरे आणि त्याने, किंवा मग टाईल्स वगैरे तशा झालेल्या असतील तर तुम्ही हार्पिक यूज करू शकता. हार्पिक हा रामबाण इलाज आहे याच्यावर, तर तुम्ही हार्पिक यूज करून ते क्लीन करू शकता.
फक्त कडप्प्यावर किंवा ग्रॅनाईटवर, कडप्प्यावर तर यूजच करू नका हे हार्पिक, पण ग्रॅनाईटवर जर यूज करत असाल ना, एका साईडला एका कोपऱ्यात थोडंसं हार्पिक टाकून बघा. ते रिॲक्ट जर करत असेल तर बिलकुल यूज करू नका. जर रिॲक्ट करत नसेल, त्यांनी जर हे डाग वगैरे निघत असतील तर तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. चला, झालेलं आहे आपलं किचन क्लीन. आणि हो, जो फायनल रिझल्ट आहे ना, तुम्हाला आता किचन टूरमध्येच बघायला मिळणार आहे की मी कसं किचन क्लीन केलेलं आहे आणि कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे ते.